आज आपण पाहणार आहोत अनारसे कसे बनवायचे। त्यासाठी आपल्याला लागणारे तांदूळ आपल्याला सर्वप्रथम धुवून घ्यायचे आहेत आणि 3 दिवस भिजत ठेवायचे आहेत आणि त्यातील पाणी आपल्याला दररोज बदलायचं आहे। आणि चौथ्या दिवशी आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये काढायचं आहे आणि त्यानंतर सुती कापडावरती 30 मिनिटं वाळत ठेवायचं आहे। आणि तांदूळ ओलसर असतानाच आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर बारीक चाळणीने आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे। मी इथे 3 ग्लास तांदळाचं पीठ, 1 ग्लास पिठी साखर घेतली आहे आणि लावण्यासाठी खसखस, आपण गुळही वापरू शकतो। आता आपल्याला हे पीठ एकत्रित मिक्स करून आपल्याला एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये घट्ट झाकण लावून 2 दिवस ठेवायचं आहे। आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला हे पीठ असं घट्ट झालेलं दिसेल। आता आपल्याला या पिठाला थोडंसं तूप लावून मऊ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छोटे छोटे गोळे बनवून आपल्याला अनारसे बनवून घ्यायचे आहेत। हे आपले अनारसे बनवून झालेले आहेत। इथं कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं आहे आणि आता थोडंसं खसखस लावून आपल्याला अनारसे तळून घ्यायचे आहेत। मंद आचेवरती छान असे अनारसे तळून घ्यायचे आहेत। हे आपले अनारसे तळून झालेले आहेत। हे झाले आपले जाळीदार असे अनारसे तयार।